जय हिंद, जय महाराष्ट्र. भावांनो, बघा तुम्ही सर्वांनी मेडिकलची कट ऑफ जे आहे ते बघितले असतील आणि आपलं जो नाव आहे तो लिस्टमध्ये आलंय का नाही कट ऑफनुसार तुम्ही बघून घेतला असाल. आणि आता तुमची मेडिकलची तयारी जो आहे तो चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चालू असेल, ठीक आहे. आणि आता तुम्ही भरपूर मुलं जे आहेत ते हे वेट करत असतील की भाऊ मेडिकल जो आहे तो कधी येणार आहे, मेडिकलची डेट काय असणार आहे, मेडिकल काय खरंच पुढच्या महिन्यात चालू होणार आहे का. मी ते आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही सांगणार. आणि प्रत्येक मुलाच्या मनात जो आता मेडिकलला क्वालिफाय झालेला आहे ते हे समजे या ठिकाणी असे जे आहेत ते डाऊट या ठिकाणी पूर्ण पद्धतीने असणार आहेत. जे तुमचा पण हा प्रश्न असू शकतो भावांनो, ठीक आहे. तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग भावांनो, ते तुमचे कोणकोणते डाऊट आहेत ते बेसिकली ते मी तुम्हाला आज या ठिकाणी क्लिअर करणार आहे, ठीक आहे. संपूर्णपणे कट ऑफ पेक्षा किती मार्क जर तुमचे जास्त मार्क असतील तरीही मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर मग भावांनो, आपण या आजच्या आपल्या व्हिडिओला सुरू करूया, ठीक आहे. तर पहिला जो मी कमेंट घेतलेला आहे तो फिमेलचा घेतलेला आहे, तो आहे पूजा मोरे याचा. तो म्हणत आहे की मागच्या व्हिडिओमध्ये फायनल कट ऑफ व्हिडिओ कधी बनवायची. तर फायनल कट ऑफचा व्हिडिओ पूजा असं बनवायचं आहे की तुमचं जेव्हा मेडिकल संपेल त्यानंतरच फायनल कट ऑफचा जो आहे तो व्हिडिओ बनवू शकतो, किंवा असा आपण एक रिलेटिव्ह अंदाज लावू शकतो की मग इतकी कट ऑफ जाऊ शकते. तो बेसिकली प्रिव्हियस इयरवरती होऊन जाईल. तो डाटा ॲक्युरेट बसणार न बसणार याची गॅरंटी कोणीही सांगू शकणार नाही. पण जर तुम्ही सर्वांनी जर मेडिकल पास होऊन सगळ्यांचे मेडिकल झालेले आहेत तेव्हा कट ऑफ जे आहे ते लावण्यात येईल. निश्चित राहा, मी योग्य ते, माझ्यावर फक्त विश्वास ठेवा, मी योग्य ते कट ऑफ याबारी 100% तुम्हाला सर्वांना योग्य ते कट ऑफ सांगणार आहे. स्टेटस किंग म्हणत आहे, सर गुगल फॉर्म भरून फायनल कट ऑफ लावाना. बावड्या, मी आतापर्यंत तुम्ही बघितला असताना माझा व्हिडिओ, मी एकही गुगल फॉर्म कुणाकडनं भरून घेतलेला नाही. पण मी फायनल कट ऑफला असं नाही की भरून नाही घेणार, पण फायनल कट ऑफला मी गुगल फॉर्म 100% भरून घेईन. पण माझ्याकडे असा मी एक या ठिकाणी एक वहीच केलेली आहे की आपलं जो स्टार्टिंगपासनं जो फिजिकल झाला तो स्टार्टिंगपासून मला त्यामध्ये नोट मी करत आलेला हो की या मी त्या बेसवरतीच मेडिकल कट ऑफ, त्या वहीच्या बेसवरतीच मी मेडिकल कट ऑफ बनवली आणि ती कट ऑफ योग्य गेलेली आहे. म्हणजे माझ्याकडे जो काही अपडेट आहे तो माझी कट ऑफ योग्य गेली, याचा अर्थ होतो की माझ्याकडे जो काही अपडेट माझ्याकडे मी स्टॉक ठेवलेले आहे तो ॲक्युरेट आहे. मग त्याच्या हिशोबावर आणि मी गुगल फॉर्म जरूर भरून घेईन भावा, की गुगल फॉर्म आणि त्या वहीच्या बेसवर मी 100% तुम्हाला ॲक्युरेट कट ऑफ सांगेन. त्यामध्ये तुम्हाला काही फरक दिसणार नाही असा मी पूर्ण माझ्यातर्फे 100% प्रयत्न करेन. महाराष्ट्राची फायनल कट ऑफ किती जाईल? महाराष्ट्राची फायनल कट ऑफ ही पाच कॅटेगरीमध्ये जाते भाऊ, ठीक आहे. आधी जर तू ओपनचा ऐकणार असेल तर भावड्या, ते मी एक मिनिमम आणि एक अंदाजित कट ऑफचा या ठिकाणी 1-2 दिवसामध्ये तुम्हाला मी अंदाजित, म्हणजे असं समजू नका की ते फायनलच कट ऑफ राहील, एक अंदाज, हे तुमचं थोडंसं मनावरचा बोजा हलका होईल की भावड्या आपल्याला इतके मार्क आहेत तर समजा आपण सेफ आहे, ठीक आहे. त्याच्या खाली पण कट ऑफ जाऊ शकते. सेफ म्हणजे असं असू शकतं की कट ऑफ पेक्षा 1-2 मार्क जास्त, याला म्हणतात सेफ, ठीक आहे. तर मग ते व्हिडिओ बनवूया, ठीक आहे. खूप मुलांचे प्रश्न या ठिकाणी असंच कमेंट होता की फायनल कट ऑफ सेफ कट ऑफ वरती व्हिडिओ, तर सेफ वरती आपण व्हिडिओ बनवूया. तर अभिषेक याचा, भाऊ मला मागच्या जीडी भरतीला ओबीसी मधून मराठा सर्टिफिकेट हाईट रिलेशन दिले आणि सीआरपीएफ ट्रीटमेंट पण दिलतं, पण फायनल लिस्टमध्ये आउट झालो. समजा माझं सिलेक्शन झालं असतं तर ट्रेनिंगच्या वेळेस काही प्रॉब्लेम आला असता का? म्हणजे हा म्हणत आहे, हा ओबीसी मधून आहे आणि हा जो आहे मराठा डी सर्टिफिकेट दाखवून हाईट आणि चेस्टमध्ये रिलेशन या ठिकाणी सूट घेतलेला आहे. तर भावडा, तू जो सर्टिफिकेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला दाखवतात तो सर्टिफिकेट तू पुढे दाखवू शकतो. त्या ठिकाणी तुझं सिलेक्शन झालं तर संपल विषय तुझा. तवा ऍक्सेप्ट केले तर त्या ठिकाणी पुन्हा ते रिजेक्ट मारणार नाहीत, पुन्हा बी ते ऍक्सेप्ट करणार आहे, 100% ऍक्सेप्ट करतील. 130.5 आहे युआर कॅटेगरी. कोणती पोस्ट भेटल? काही मुलं असं म्हणतात ना की जणू असा हा कमेंट मी समजतो. आता मी पुढे बोलेल की पोरं म्हणतील की हा जो आहे असाच कमेंट केला असेल, पर असे बी मार्क आहेत, ठीक आहे. असा हा असू शकतोच, ठीक आहे.
प्रणय हाचा नाव आहे, तर हा असू शकतो की हा खोटं बोलत असेल, ठीक आहे, अवगत असं कमेंट केलं असेल. पण मुलांना असे मार्क आहेत, ठीक आहे बोड्या, असे जर मार्क मुलांना नसले असते तर तुम्ही मेडिकलची कट ऑफ इतकी ऑफिसली वाढली नसते, ठीक आहे. इतकी कट ऑफ जे आहे वाढली आहे, तर मग मुलांना मार्क बी आहेत. तर भावड्या तुझं पोस्ट प्रिपरेशन टाकल्याशिवाय भाऊ मी कसं टाकणार, की समज तू 130 नाही तुला 145 मार्क आहेत, जर तू फर्स्ट चॉईसमध्ये BSF टाकला असतील तर तुला तेच पोस्ट भेटणार आहे. आणि जर तू पोस्ट प्रिफरन्स कॅटेगरी मला पोस्ट प्रिफरन्सद्वारे टाकशील व्यवस्थित, तर मी या ठिकाणी कोणी पण तुला या ठिकाणी कमेंटला बी टाकशील तर कोणी पण तुला या ठिकाणी उत्तर देऊन जाईल, ठीक आहे. तर पुढचा कमेंट आहे अनुरागचा 113.68. ओपन कॅटेगरी जनरल एरिया मेल मेडिकल कट ऑफ पेक्षा 10.2 मार्क जास्त आहेत. फायनलला BSF ला तरी होईल का? प्लीज रिप्लाय. भाऊ 100% होईल अनुराग, ठीक आहे. फक्त सिलेक्शन होईल का नाही बास झालं भाऊ. BSF भेटो काय नाही, सगळे पोस्ट जे आहेत चांगलेच आहेत, ठीक आहे, योग्य आहेत पोस्ट, 100% भेटून जाईल. 10 मार्क जास्त आहेत. माझा एक अंदाज असा आहे बघा की 7 मार्क त्यांना प्लस आहेत. इथून माझा एक एक्सपिरियन्स नुसार मी सांगत आहे की 7 मार्क ज्यांना प्लस आहेत त्यांना 100% BSF साठी चान्स आहेत बघा, 100% चान्स आहेत. आणि महेश म्हणत आहे 112 महाराष्ट्र OBC फायनल सिलेक्शन होईल का? भाऊ 100% होईल. 112 म्हणलं की तू 10 मार्क तू पण सेम आहेस, ठीक आहे, 10 मार्क तुला पण जास्त आहेत आणि तू OBC आहेस, 100% या ठिकाणी काम होऊन जाईल. मेलिन म्हणत 109 म्हणजे जवळपास 110 मार्क आहेत आणि EWS आहे, म्हणजे हो पण त्याच कॅटेगरीमध्ये आला, ह्याला पण 10 मार्क जास्त आहेत. पण EWSचा जो आहे तो जास्त कटअप वाढत असतो ओपन आणि OBC पेक्षा. मग कसा वाढतो जास्त म्हणतो मी, ह्यांना क्रॉस नाही करत, वाढतोय जास्त, ठीक आहे. तर मग तू पण सेफ आहेस, ठीक आहे. 112 EWS फायनल होईल का? बावड्या 100% होईल. 112 मला सांगायचं आहे की EWSचे जितके मुलं आहेत OBC आहेत ते मुलं, जर समजा तुम्ही तुम्हाला 3 कॅटेगरीचं मी सांगतो सेफ स्कोअर, म्हणजे सॉरी 2 कॅटेगरीचं सांगेन मी तुम्हाला. 110 EWS 110 OBC असे जर तुम्हाला मार्क आहेत याच्या प्लस, तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. फक्त आणि फक्त मेडिकलवरती काही तुम्हाला इंजुरी वगैरे न होणार याची फक्त काळजी घ्या. तुम्ही 100% BSF घेऊन जाणार आहेत. 115 EWS फायनल मेरिटला कोणती फोर्स भेटेल, ठीक आहे. तर पोस्ट प्रिफरन्स न असल्यामुळे भाऊ मी काही सांगू शकत नाही. पण जर तू या ठिकाणी तुला मी खालून जर सांगायचा प्रयत्न केला तर ठीक आहे, तर मला वाटतं तुला ITBPच्या जवळपास पोस्ट या ठिकाणी भेटून जाईल, ठीक आहे भाऊ. ITBP पोस्ट या ठिकाणी भेटेल. जर माझा एक अनुमानानुसार जर कट ऑफ लागला, ठीक आहे, 110च्या खाली जर म्हणून 108 वगैरे कट ऑफ लागला EWS 108 107, तर तुला या ठिकाणी ITBP वगैरे भेटून जाईल, ठीक आहे. कारण बाकी जर आसाम रायफलचा विचार केला असता तर आसाम रायफलला EWSला 5 जागा आहेत, त्याच्यामुळं भेटू शकत नाही, ठीक आहे, आसाम रायफल. आणि आसाम रायफलला असा आहे की काय नाही भेटणार, तर याचा एक असा आहे की 5 जागा आहेत आणि NCC वाले जे मुलं आहेत ते C सर्टिफिकेट असतात त्यांच्याकडे, ते मुलं फर्स्ट चॉईस NCC असल्यामुळे आसाम रायफल देतात, ठीक आहे. त्याच्यामुळं आसाम रायफल हा मोजक्या NCC मुलांनाच भेटून जाईल, ठीक आहे. नक्सलची सांग SCची नक्सलची भोवड्या मी, ठीक आहे, मी मेडिकल झाल्यानंतर बनवून टाकेन, ठीक आहे. नक्सल असेल पूर्ण जे आपल्या महाराष्ट्राचा एकही मी ठेवणार नाही, ठीक आहे, व्यवस्थित सगळ्यांचं बनवेन मी या ठिकाणी कट ऑफ. या ठिकाणी SC फिमेल म्हणत आहे की 95 फायनल सिलेक्शन एनी चान्स. मी फिमेलचं आता काही जास्त बोलणार नाही, कारण मी फिमेलचा या ठिकाणी मी आधी एक सांगितला होता की याच्या 15-20 दिवस अगोदर मी फिमेलचा मेडिकलचा कट ऑफ या ठिकाणी बनवेन. पण अर्धा व्हिडिओ मी एडिट करून ठेवला आहे, तो आता पण माझ्या मोबाईलमध्ये सेव्हच आहे. तो मला या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ बनवणं झालं नाही काय कारणामुळे, ठीक आहे. तरी मी या ठिकाणी व्हिडिओवरती त्या काम सुरू आहे आणि मी फिमेलचा कट ऑफ जो आहे तो या ठिकाणी एक 8-10 दिवसामध्ये अजून मला टाइम लागेल, ठीक आहे. माझ्याकडे फिमेलचा काही डाटा नाही, मी असंच उगस म्हणून तुम्हाला कट ऑफ टाकणार नाही, ठीक आहे. मला अजून एक वीकचा टाइम द्या, मी फिमेलचा या ठिकाणी कट ऑफ बनवेन, ठीक आहे. फायनल कट ऑफ बनवेल आणि प्रिव्हियस इयरचा मी घेऊन बनवेल. तो योग्य ठरेल न ठरेल मला याबद्दल मी काय सांगणार नाही, पण प्रिव्हियस इयर म्हणजे तो 70-80% या ठिकाणी करेक्ट ठरेल, ठीक आहे. मी तसा कट ऑफ तुम्हाला बनवून दाखवेन आणि फायनल कट ऑफ मी मेडिकल झाल्यानंतर योग्य कट ऑफ या ठिकाणी बनवून तुम्हाला देईन. समज शेख होता भाई मेरा EWS सर्टिफिकेट सर्कल डेटचा नाही,
एक तर हिंदी आणि प्लस मराठी जोडतंय. नाही आहे तो चालेल का 2025चा आहे, मला 115 मार्क आहेत. अरे म्हणजे तुला सर्कल डेटचे डॉक्युमेंट नाहीत सरळ सरळ, है ना. तर भावड्या 100% चालून जाईल, कारण गेल्या बारी जे आहे तशीच प्रॉब्लेम प्रत्येक मुलाला होती की माझा या ठिकाणी सर्कल डेटचा नाही, हे नाही ते नाही. तर मग ते डॉक्युमेंट एक्सेप्ट करून घेतले, ठीक आहे, काही टेन्शन नाही. 115 मार्क आहे, तुला जर सांगतो एक्सेप्ट नाही बी गेले समज तरी पण तुला काही टेन्शन नाही, ठीक आहे. तरी पण तुला काही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण 115 मध्ये ओपनचा कटाप पण 115चा प्लस जाणार नाही समज, ठीक आहे. तुझं 100% सिलेक्शन होईल. विथ हेल्थ लिस्टमध्ये नाव आलं आहे काय करू भाऊ. बघा मला व्हॉट्सअपला बी एक भावड्याचा रिझल्ट आलता, तेव्हा पण असा मला म्हणजे पोरं विचारत होते की विथ हेल्थ लिस्टमध्ये नाव आलं आहे. बघा मागच्या भरतीमध्ये पण अशा लिस्टमध्ये नाव आलता, परंतु त्यांचा जो आहे ॲडमिट कार्ड पण रिलीज झालता. विथ हेल्थमध्ये नाव आलता आणि ॲडमिट कार्ड पण रिलीज झालता. तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुमचा जो आहे तो काही मिसअंडरस्टँडमुळे त्या ठिकाणी विथ हेल्थ या लिस्टमध्ये तुमचं नाव येईल, पण ते पुन्हा त्याने त्याच्यावरती काम करून अप्रूव्ह करून तुमचं डायरेक्ट ॲडमिट कार्ड पाठवतील. काही टेन्शन घेऊ नका. भावेश पाटील म्हणत आहे भावा 116.5 आहेत, कोणती पोस्ट भेटेल जनरल एरिया. तर असा टाकला तर 100% आपण सांगता येईल 116.5 आहेत, ओबीसी आहे. तर भावडा तुला मी सांगेन ITBP या ठिकाणी भेटून जाईल, ठीक आहे. आणि मी गेल्या वर्षी पण असा 100% मुलांना सांगितलंय, आणि जेव्हा तो त्या ठिकाणी मुलांचं सिलेक्शन झालता तेव्हा सुद्धा मला माझ्या एवढेच काही व्हिडिओची क्लिप त्यांना मी जे सांगितलंय ते भेटलंय. अशा पद्धतीनं मला त्या ठिकाणी व्हॉट्सअपला कॉल करून फक्त एकदाच कॉल केलेत आहेत, पुन्हा त्यांनी कॉल नाही केला, फक्त एकदाच कॉल केलेत, पुन्हा त्यांनी कॉल कधीच नाही केला. आणि माझ्याकडनं बी नाही झालं, कारण ते पण बिझी असतील, पण त्यांनी पण नाही कॉल केला. पण मी जे या ठिकाणी सांगितलं होतं त्यांना की हे पोस्ट भेटेल, तर 70-80% योग्य ते त्यांना पोस्ट भेटलेले आहे. 130 वर भेटेल का एखादी पोस्ट. 130 वर भाऊ. आपण हे तर लक्षात ठेवा भावांनो, भेटेल का एखादी पोस्ट. जर तुम्ही असा जर या ठिकाणी तुमच्या वाक्याला लावत असाल एखादी हा वर्ड, तर तुम्ही आधी हे लक्षात घेऊन सांगतो की तुम्ही ज्या ठिकाणी राहता, ज्या ठिकाणी बसून तुम्ही कमेंट करता तो महाराष्ट्र आहे, हे विसरू नका सर्वात आधी, ठीक आहे. हे UP बिहार नाही काय, तुम्ही 130 वर भेटेल का एखादी असं म्हणता, तर हा महाराष्ट्र आहे, हे जाणीव करून तुम्ही या ठिकाणी कमेंट करा. फक्त एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी तुम्ही समजला असाल की तुम्हाला भेटेल ना भेटेल. 117.5 या ठिकाणी ओबीसी कोणती पोस्ट भेटेल, 100% सिलेक्शन होईल 117ला, पण कोणती पोस्ट भेटेल हे मी सांगू शकत नाही. म्हणजे भावा 100 ते 103 मध्ये EWSचे 430 पोरं आहेत का. बघा हा सर्वांचा मुलांचा हा डाऊट असतो की 100 ते 103 म्हणजे काय घेतलं असेल, आणि 100 म्हणून काय घेतलं असेल. तर मी तुम्हाला सांगेन 103 जो आहे तो ओपनचा UR कटअप आहे, आणि 100 जो आहे तो EWSचा कटअप आहे, ठीक आहे. 100 EWSचा कटअप गेलेला आहे, आणि 103 मध्ये या दोघांमध्ये 430 मुलं आहेत का, असा हा भाऊचा प्रश्न आहे. तर भावड्या ह्या दोघांमध्ये 430 मुलं नाहीत, हे मी तुला सांगेन. या दोघांमध्ये 430 मुलं नाहीत, राहणारच नाही. कारण का, तर 215 हा वेकन्सी आहे EWSची, त्याचे 2 गुणा मुलं घेतले ते 450. आणि हे जे मुलं आहेत कदाचित असा बसू पण शकतो की 103 आणि 103 ह्या 3 मार्कावरतीच जर 450 जर मुलं असले, तर मला सांगा सरासरी आपल्याला या ठिकाणाहून 430 मध्ये कमीत कमी आपण जर धरलं 70% मुलं जर पास झाले, तर या ठिकाणी बाकीचे मुलं या ठिकाणी बाहेर काढण्यासाठी ह्यांच्या हिशोबाने 4-5 मार्क कट ऑफ वाढायला पाहिजे का नाही. पण कट ऑफ वाढते किती, 8, 9, 10 नंबर वाढते. मग याचं कारण काय आहे, तर यामध्ये जे मुलं आहेत ते एक्सेप्टेड मुलं. आपण असं धरू शकत नाही की 103 आणि 100 मध्ये हेच 430 मुलं आहेत का, नाही, ठीक आहे. तुम्हाला जर हे जर माझं जर असं पडत नसेल तर तुम्ही स्वतः अनालिसिस करू शकता. तुम्ही असं ही करा की तुम्ही जेव्हा फिजिकल दिला त्यामध्ये किती मुलं पास झाले, किती टक्के पास झाले ते काढा, आणि तुम्ही जे आहे ते EWSचे किती मुलं पास झाले याच्यावरती तुम्ही एकदा लावून बघावं, स्वतःहून सॉल्व्ह करून बघा. तुम्हाला हे काही जे मिसअंडरस्टँडिंग असते ते पूर्ण पद्धतीने क्लिअर होऊन जाईल. पुढचं आपल्याला कमेंट आहे की 112.27 तरी BSF मध्ये तरी झालं पाहिजे 112. अरे भावड्या, तुला या ठिकाणी जर ओपन असतील तर मी थोडंफार
या ठिकाणी सांगेन की जर ओपन असतील जर 115 प्लस राहिले असते ओपन तर तू सेफ असला असतात. आणि मी सांगेन की ओपन कॅटेगरीचा सेफ झोन जो असणार आहे तो 115 प्लस ज्यांना मार्क आहेत तो बिंदास राहावा. ठीक आहे. कारण मी बघा आता जो सांगतोय तो पोर म्हणतील की लई कट ऑफ सांगतोय ना, एखादी जे मेडिकलची कट ऑफ ठरली म्हणजे लई कट ऑफ जास्त सांगतोय, तर असं नाही. मेडिकलचा जो कट ऑफ आहे तो मी सांगितला होता, पण फायनलचा कट ऑफ पण मी सेम सांगणार आहे, पुन्हा सांगतोय मी. आणि 115 प्लस ओपन असाल तर तुम्ही बिंदासपणे सेफ आहात. 106 ओबीसी जनरल होईल का सरजी? पण 106 मार्क आहेत त्या ठिकाणी, तुला 4 मार्क जास्त आहेत बावड्या. ठीक आहे, लई मार्क जास्त नाहीत, फक्त 4 मार्क जास्त आहे. माझं एक असं म्हणणं आहे तुला की तू या ठिकाणी मेडिकल पण दे बावड्या. ठीक आहे, मेडिकलला जाऊ नको मी असं म्हणणार नाही, पण मेडिकलच्या देऊन आल्यानंतर पुढची वय जर असेल तर तुरंत अभ्यासाला लाग. फक्त मी तुला दोनच गोष्टी बोलणार आहे, एक तर तू अभ्यास कर आणि मेडिकल दे, बस. ठीक आहे, इतकाच कर भावड्या. मी पुढचं तुला काही बोलणार नाही, या 2 शब्दातूनच तू समजून जा. ठीक आहे, 135 ओबीसी आहे तर बाई काही टेन्शन घ्यायची गरज नाही. CICF SSB तुम्हाला 100% भेटून जाईल. दादा EWS 122.76 कोणती पोस्ट भेटेल? गणेश क्रिएशन बघ भावड्या, 122 तुला मार्क चांगले आहेत. ठीक आहे, तर मग या ठिकाणी तुला जर तू NCC केला असेल तर तुला आसाम रायफल पण भेटून जाईल. कारण 122.76 मार्क तर आसाम रायफल या ठिकाणी भेटून जाईल. तर NCC का केलं असेल म्हणून मी याला याचं फर्स्ट चॉईस जर भरला असेल तर ठीक आहे, आसाम रायफल पण भेटून जाईल 122ला. दादा 1 मार्क जास्त आहे, फक्त EWS मधून जाऊ का नको? म्हणजे याला मार्कच 101 आहेत बावड्या. जर भाऊ विक्की पाटील जर तुला 101 मार्क आहेत ना बावड्या, तर मी सांगेन तू मेडिकलला नको जाऊ. मेडिकलला काही जाण्याची गरज नाही, काय नाही. बरं तुला जर असं आहे की तुझ्याकडे बघा 2-3 अटेम्प्ट अजून आहेत, तू नवीन आहेस या ठिकाणी आणि तुला ही एक GD 2026ची GD बघता येईल आणि 2025ची आता नोव्हेंबरमध्ये निघणार आहे ते पण बघता येणार आहे. तर मग बावड्या तू एक काम कर की मेडिकलला या ठिकाणी जाऊन ये किंवा जाऊ नको. ठीक आहे, माझं असं म्हणणं आहे की तू जाऊ नको, बाकी तुझी मर्जी. 101 मार्क प्लस तर तुला पण माहित आहे, अख्ख्या जगाला माहित आहे की महाराष्ट्र EWSची कट ऑफ 1 मार्क प्लस मेडिकल ते फायनल जाणार नाही. ठीक आहे, आणि 117.75 AR भेटेल का ओबीसी? तर 17.75ला जर महाराष्ट्रातून आसाम रायफल घ्यायचे असेल तर या ठिकाणी मला नाही वाटत की भेटेल, कारण ओबीसी असल्यामुळे 120 प्लस जर राहिले असते तर एखादा चान्स होता की आसाम रायफल भेटून जाईल, कारण वेकन्सी ही लिमिटेड आहे त्या ठिकाणी. 118 ओबीसी 100% भाऊ भेटून जाईल. 108 आहे EWS फायनल होईल का? BSFला चान्स आहे भाऊ. ठीक आहे, BSFला या ठिकाणी चान्स आहेत. महाराष्ट्र UR 109 जर आहेत तर भावड्या 6 मार्क जास्त आहेत. तरी बी तुला मी पण सांगेन की BSFला चान्स आहेत, की जसं मी म्हणतो की 7 मार्क तरी जास्त पाहिजे, तर चान्स तर आहेत बघ. मी असं सांगणार नाही की तो 100% होईल, तरी पण जर वय असेल तर पुढची तयारी केलेली योग्य असेल भावड्या. ठीक आहे, ओबीसी 6 प्लस आहेत, काय होणार? ओबीसी फक्त 6 मार्क प्लस आहेत, तर मी भावड्या पुढची तयारी कर. ठीक आहे, 6 प्लस आहेत. मेडिकलला नको जाऊ असं नाही म्हणत मी, फॅन ऑफ PUBG. तर तू बावड्या मेडिकलला जा. ठीक आहे, मेडिकलला जाऊन ये आणि पुढची तयारी पण चालू ठेव. ठीक आहे, पुढची तयारी चालू ठेव. असं नाही म्हणणार की मी तुझं फायनल सिलेक्शन होणार आहे, मेडिकल जाऊन आल्याच्या नंतर गोळा बारूद घरी आणून ठेवून एकदम फायनल रिझल्ट ज्या दिवशी धाड मग ओढून टाक. असा करू नको. मेडिकलला जाऊन ये आणि आपला जो काही रुटीन होता तो अभ्यासाचा इथपर्यंत तू जसं चांगले मार्क आला त्याच्यापेक्षा डबल मार्क चांगले आणण्याचा प्रयत्न कर. ठीक आहे, 118 ओबीसी कोणती पोस्ट भेटेल? 118 ओबीसी आहेत तर 100% कोणती ना कोणती भेटून जाईल. 109 ओबीसी तर भावड्या तू सेम भावड्या 109 आहेत तर राव या ठिकाणी 7 नंबर जास्त आहेत, 7.6 नंबर जास्त आहेत. तर भावा तू पण या ठिकाणी मेडिकल देऊन आल्यानंतर मला वाटतं की सेफ समजू नका असं या ठिकाणी 109 वाले. 110 प्लस राहिले असते ना तर मी तुम्हाला आधीच सांगितलं व्हिडिओच्या 110 मार्क EWS OBC 110 मार्क आहेत, तर तुम्ही बिंदास राहा. ठीक आहे, बिंदास राहा. तुम्हाला शुअर तुम्ही मेडिकल झाल्या तुम्ही त्या ठिकाणाहून जे आहे ते गुलाल उधळत पण येऊ शकता 110 मार्कवाले. पण मी असं 109.66 आहेत तर मग या ठिकाणी क्वचित बघा तुम्ही म्हणत आहेत की पॉईंटचा फरक आहे, 0.4चा फरक आहे. मी जे म्हणतोय आणि ते या ठिकाणी मार्क आहेत,
पण भावड्यांनो तुम्ही तुमच्या जवळ कोण असा विद्यार्थी आहे का बघा, तो 1 मार्कच्या खालून बाहेर आउट झालाय, खालून आउट झालेला आहे का ते बघा भावड्यांनो, तेव्हा तुम्हाला कळेल की 0.001 ची पण या भरतीमध्ये किंमत आहे. तर तुम्ही तर 0.4 न माग आहेत, तर या ठिकाणी त्यामुळेच म्हणतोय मी की तुमचा पण या ठिकाणी चान्स आहे. 7.6 नंबर जास्त आहे. अतुल पाटील ओबीसी 113, भावड्या 100% होईल. भावा 105 आहेत, होईल का? 105 आहेत. ओबीसी असेल तर मेडिकलला न गेलेलेच परवडलं. ओपन आहेत तरी पण न गेलेलं परवडलं. ईडब्ल्यूएस आहे तर मेडिकलला जाऊन ये, फायनल होईल या आशेवर राहू नको. अभ्यासाला लाग भावड्या. ठीक आहे. रामपूर चाकुरे. ठीक आहे. श्री म्हणत आहे 110 ओबीसी मेल होईल का? 110 ओबीसी यार 100% होऊन जाईल BSF ला. ठीक आहे. 110. आणि मी जर सांगेल की सुनील किंग भावड्या बघ, तुला 109 आहे, तू मला कमेंट केलाय मला, आणि मी तुला खूप तुझ्यावरती 1-2 मिनिट टाइम दिलाय. तर मग काही ना काही तुला सांगण्याचा माझा त्यातून प्रयत्न आहे सुनील किंग. ठीक आहे. तर बघ की 110ला मी असं म्हणत आहे की तुझं काही टेन्शन घेऊ नको. तुला तर थोडं वेगळं वाटत असेल मनाला, तर भावड्या या ठिकाणी तुझा असा होणार नाही की बघ, माझ्याकडे काय असं नाही की मी जे सांगेन ते होणारच. ठीक आहे. खाली पण कटाप जाऊ शकते. ठीक आहे. तो असा समजू नको की होणारच नाही. ठीक आहे. 109 आहेत, त्या रेंजमध्ये तुला चांगले मार्क आहेत. ठीक आहे. जे पोरांना 105, 104, 103, 102 मार्क वाले बॅन आहेत, त्याच्यापेक्षा तर तू पुढं आहेत. पर सगळा डाटा ह्याच्यावर आहे की तू मेडिकल ज्या दिवशी आपल्याला कळालं की मेडिकल इतके मुलं फिट होत आहेत पर डे, एका डेची जर कळालं तर 90% कट ऑफ लावताना हे अंदाजा 100% बसू शकतो, 90% बसू शकतो. जेव्हा आपले संपत्ती जेव्हा गुगल फॉर्म आपण बनवून घेऊ त्यावेळेस मी तुम्हाला ॲक्युरेट कट ऑफ बनवेल. आधी मेडिकल तुम्ही पास होऊन या. 107 ओबीसी होईल का फायनल? 5 नंबर जास्त आहे भावड्या, मेडिकल देऊन ये आणि भाऊ अभ्यास कर. ठीक आहे. भावा 116 प्लस आहेत ईडब्ल्यूएस, 116 मार्क जास्त आहेत. तर भावा मग ईडब्ल्यूएस मधून तर मग 2 वीक्स आहे हा. ठीक आहे. हा म्हणजे तो मी कट ऑफ जो हा जो कमेंट जो घेतलाय 2 वीक्स म्हणजे आज 15-17-18 दिवसचा मागचा आहे हा. तर हा जो मी मेडिकलचा कट ऑफ बनवला त्याचा आहे हा कमेंट, म्हणजे 16 प्लस आहेत. तर ऑलरेडी 15 झालेले आहे, याला म्हणजे मार्कच 101 होते. तर भावड्या मी पुढची तयारी कर विकी पाटील. ठीक आहे. पुढची तयारी कर. ठीक आहे भावड्या. तोच विद्यार्थी डबल कमेंट आला याचा की 101 म्हणजे 1 मार्क जास्त आहे. हा मागच्या ह्याच्यामध्ये म्हणला होता. मेडिकलला जाऊ नको, पुढची तयारी कर भाऊ. 118 ओबीसी कोणती पोस्ट भेटेल? भावड्या मी सांगितलंय तुला मागं बी, आता चुकून कमेंट आले डबल. तर भावांनो आज हा होते थोडासा व्हिडिओ लांब गेला असेल आणि थोडंसं माझं बोलणं कोणाला या व्हिडिओमध्ये थोडं वेगळं वाटलं असेल. ठीक आहे. थोडंसं आपली तब्येत डाऊन असल्यामुळं तो या ठिकाणी व्हिडिओ मी चांगल्या पद्धतीने रिॲक्शन देता मला आले नाही. पण भावांनो तुम्हाला सांगण्याचा उद्देश हाच आहे. ठीक आहे. माझं एकच 2 मिनिट ऐका, पुन्हा तुम्ही व्हिडिओ या ठिकाणी थांबवू शकता. बघा, सांगायचा उद्देश भावांनो एकच आहे. जे तुम्ही ईडब्ल्यूएसचे मुलं आहेत ते या ठिकाणी 110 प्लस तुम्हाला मार्क आहेत, तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. ओबीसीची जे या ठिकाणी मुलं आहेत तर ठीक आहे, ते पण 110 प्लस आहेत, तरी भावड्यानो काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. आणि जर ओपनचे मुलं आहेत तर बघा, मला असं वाटतं की या मुलांनी काही टेन्शन घ्यायची जरूरच नाही. ठीक आहे. मी जेवढा माझा एक्सपिरियन्स आहे तेवढ्यानं मी तुम्हाला सांगतो. 114 प्लस जर मार्क आहेत तर भावड्यानो तुम्ही ओपनचे आहेत तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची नाही. आणि जर तुम्ही या ठिकाणी SC आहात, ठीक आहे, SC आहात तर तुम्ही